अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना टांगणीला लावणारा मेडिकलच्या प्रवेशाचा घोळ उद्या सुटण्याची अपेक्षा आहे। अभिमत विद्यापीठांचे देखील प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेनुसारच व्हायला हवे त्याकरता राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। यावर उद्या निर्णय अपेक्षित आहे। तर खासगी कॉलेजमधल्या 85-15 फॉर्म्युला विरोधात संस्थांनी हायकोर्टात धाव घेतली आहे। यावरही उद्या सुनावणी होणार आहे। दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण विभागाची देखील जय्यत तयारी झाली आहे। सरकारकडे 20,000 अर्ज आलेत। सरकारी आणि अभिमत आणि खासगी कॉलेजमधल्या 85% जागांची यादी तयार असून आता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा असल्याचं वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे यांनी सांगितलं। पूर्णपणे शासन पूर्ण ताकदीनिशी हायकोर्टामध्ये लढत आहे। उद्या त्याची सुनावणी आहे। शासनाच्या वतीने ॲडव्होकेट जनरल त्या ठिकाणी अपेअर होत आहेत। 2 सुनावण्या ऑलरेडी झालेल्या आहेत। त्यावेळेला आपल्याकडे एक दिवस ॲडव्होकेट जनरल नव्हते म्हणून श्रीहरी आने साहेब आपले त्या ठिकाणी अपेअर झाले आणि खंबीरपणे शासनाची बाजू मांडली आणि महाराष्ट्रीयन मुलांनाच ह्या 85% जागा राहिल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे। उद्या पण ती भूमिका आम्ही मांडणार आहोत आणि उद्या बहुतांशी त्याचा अंतिम निकाल येईल आणि तो निकाल आल्यानंतर प्रायव्हेटची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे जी स्थगित केलेली आहे ती आमची सुरू होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।